अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मैत्रीण, आज आहे गुरुवार आणि आज काय आहे? गुरुप्रतिपदा. मैत्रीण, खूप विशेष असं ह्या दिवसाचं महत्त्व आहे. मैत्रीण, आज काय होतं तर महाराज श्री नरसिंह सरस्वती यांनी कर्दळीवनामध्ये हे महाराज गुप्त झाले होते. हा दिवस आहे, त्यामुळे याचं खूप विशेष असं महत्त्व आहे. मैत्रीण, महाराज नरसिंह सरस्वती हे 50 वर्ष गाणगापूरमध्ये राहिले आणि गाणगापूरसारखं तीर्थक्षेत्र त्यांनी स्थापन केलं. त्यामुळे मैत्रिणी, गाणगापूर येथे कोणत्याही भक्ताची प्रत्येक मनोरथ जी इच्छा आहे ती पूर्णच होते. त्यांच्या निर्गुण पादुका येथे त्यांनी स्थापन ठेवलेल्या आहेत आणि त्या आपण आपल्यासाठी दर्शनासाठी स्थापन झालेल्या आहेत. त्यामुळे मैत्रिणी, खूप विशेष असं हे या दिवसाचं महत्त्व आहे. मैत्रिणी, आज आपल्याला काय करायचं आहे तर गुरुचरित्राच्या पारायणामधला 51 आणि 52वा अध्याय पठण करायचा आहे आणि खूप मोठ्या आवाजामध्ये, म्हणजेच घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा आवाज गेला पाहिजे अध्यायाचा, आणि श्रवण त्यांनी पण केलं पाहिजे. अशा आवाजामध्ये आपल्याला 51 आणि 52वा अध्याय पठण करायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, स्वामी चरित्र सारामृताचंही आपल्याला पारायण करायचं आहे आज, कारण आज गुरुवार पण आहे आणि गुरुप्रतिपदाही आहे. खूप विशेष असा दिवस आहे मैत्रिणी. त्यामुळे 21 अध्याय पूर्ण आपल्याला पठण करायचे आहेत आणि नैवेद्य काय करायचं आहे तर मैत्रिणी, गुरुप्रतिपदा असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आज हा नैवेद्य करायचे आहेत. आपल्या देवाऱ्यामध्ये, देवाघरामध्ये आपल्याला एका ताटामध्ये नैवेद्य अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर मैत्रिणींनो, पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि तुळशीपत्रही ठेवून नैवेद्य अर्पण करायचं आहे. धूपदीप लावून दिवा प्रज्वलित करून आपल्याला आरती करायची आहे. अशा पद्धतीने मैत्रिणींनो, आजच्या ह्या सेवा आहेत गुरुप्रतिपदाच्या. नक्कीच तुम्ही या सेवा करा आणि आजची ही गुरुप्रतिपदा साजरी करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.